विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून विविध दाखले आता तपासले जाणार आहे। केंद्र शासनाच्या 2006च्या तरतुदींनुसार 10% संख्याबळ हे आवश्यक असल्याचं बघायला मिळत आहे। केंद्र शासनासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेईल आणि विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय आता विरोधी पक्षनेता पद निवडण्यासाठी किंवा विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी आणखी कालावधी आहे। लांबणीवर ही संपूर्ण कारवाई जी पडणार आहे या संदर्भात काय माहिती आहे? पक्ष नेतेपद आहे निवडण्यासाठी कालच आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचं नाव आहे ते विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुचवण्यात आलेलं आहे। मात्र या प्रक्रियेसाठी विलंब लागू शकतो, कारण की ज्या पद्धतीने संख्याबळ आहे ती संख्याबळ कमी आहे, कारण की 10% संख्याबळ असणं गरजेचं आहे, तेवढी संख्याबळ नाहीये। त्याचमुळे कुठेतरी सगळे चाचपणी आहे ती केली जाणार आहे। केंद्राचा काही प्रस्ताव आहे आणि त्याचबरोबर इतर राज्यातील विधिमंडळांचे प्रस्ताव देखील आहेत ते तपासले केले जातील आणि त्यानंतरच विरोधी पक्ष नेते आहे ते निवडले जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी ही प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडणार असल्याचं कळतंय। भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते असू शकतात, त्यांची निवड आता लांबणीवर पडणार आहे।